वाण धरण जवळ, तरीही तेल्हारा तालुक्यात क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी आजाराचा धोका. अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक चर्चा. 69 खेडी पाणी पुरवठा योजना अजूनही प्रभावी नाही. गावागावात पाणी तपासणीची मागणी. तेल्हारा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत असून अनेक गावातील नागरिकांना क्षारयुक्त व खारट पाणी पिणे भाग पडत आहे. या पाण्यामुळे किडनीसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असून काही नागरिकांचा किडनी आजारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या जवळ वाण धरण असूनही नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने धरण जवळ असूनही पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, मग उपयोग काय, असं संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही गावांमध्ये नागरिक फिल्टर पाण्यावर अवलंबून आहेत, तर अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीचे आरओ फिल्टर बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. तेल्हारा तालुक्यातील दहिगाव, वडगाव, निंभुरा, बाभुळगाव, तळेगाव, वांगरगाव, वाडी, उकडी, पंचगव्हाण, दापुरा, थार, आड, सूळ, मनात्री, नेर, उमरी, खापरखेड, काडेगाव, वरुड, वडनेर, वाकोडी, भांबेरी, संदळा, दानापूर, सगोळा, वारखेड, बेलखेल, पाथर्डी, राणेगाव, जस्तगाव अशा अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधूनही त्या ठप्प पडल्या आहेत, तर काही गावांमध्ये पाईपलाईन टाकूनही शुद्ध पाण्याचा एक थेंब नागरिकांना मिळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे 69 खेडी पाणी पुरवठा योजना नेमकी कुठे अडकली असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. डीसीएन न्यूजचे संपादक सागर खराटे यांनी या गंभीर प्रश्नासंदर्भात प्रशांत डिक्कर, स्वराज्य पक्ष यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नसून नागरिकांना क्षारयुक्त पाणी पिणे भाग पडत आहे. त्यामुळे किडनीसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. दरम्यान पाण्याच्या गुणवत्तेची गावागावात तपासणी करून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा संतप्त नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशाराही दिला जात आहे. डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे. तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये क्षारयुक्त पाण्याने अक्षरशः लोकांना किडनीचे आजार होऊन अनेक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. परंतु या तेल्हारा तालुक्यातील जिल्हा पातळीवरील जे प्रशासन आहे ते प्रचंड झोपेमध्ये गेलेलं आहे. अनेक दिवसापासून लोक क्षारयुक्त पाणी पित आहेत, त्या ठिकाणी दूषित पाणी पित आहेत आणि प्रशासनाला वारंवार विनंती करून प्रशासनानं मात्र त्या ठिकाणी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही स्वराज्य पक्षाच्या वतीनं या जिल्हा प्रशासन असेल, सरकार असेल, यांना कडकडीचा आम्ही इशारा देतो आहे. जर का तात्काळ जे कामं सुरू आहेत, पाईपलाईनचे गावागावात कामं चालू आहेत, अनेक वर्षापासून त्या ठिकाणी कामं प्रलंबित आहेत, ते तात्काळ कामं पूर्ण करून या तेल्हारा तालुक्यातील जे गावं दूषित पाणी पितात त्या गावांमध्ये तात्काळ स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे. अन्यथा सर्व लोकांना सोबत घेऊन आम्ही आता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम सरकारला सुद्धा भोगावे लागतील. या पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी देतो.